नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत। आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समधल्या पहिला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत। प्रॉब्लेम्स सोडवत असताना काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे असतात। त्या स्टेप ज्या आहेत त्या स्टेपनुसार आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा जो आपल्याला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आलेला आहे तो प्रॉब्लेम आपण व्यवस्थित वाचणार आहोत। त्यानंतर प्रत्येक अकाउंटचं पोस्टिंग ज्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटला होत जाईल त्याच्यावर मार्किंग करून ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देणार आहोत आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत। यामुळे काय होणार आहे, जे काही आपल्याला पोस्टिंग करायचं आहे ते पोस्टिंग आपलं ॲक्युरेट होईल आणि त्याचे मार्क आपल्याला तिथे मिळतील। एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची आहे आपण की फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम टॅली जरी झाला नाही तरीही घाबरून जाण्याचं कारण नाही। कारण फायनल अकाउंटच्या प्रत्येक पोस्टिंगला आपल्याला जे काही अकाउंट काढायला सांगितलेले असतील, जनरली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलं जातं, ॲडजस्टमेंट दिलं जातात आणि त्यानंतर त्याच्या आधारे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि फायनल अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं जातं। मग ट्रायल बॅलन्समधले जेवढे अकाउंट तुम्ही या रिस्पेक्टिव्ह अकाउंट्सला आणि स्टेटमेंटला पोस्ट करत जाता त्या सगळ्याच्या पोस्टिंगचे मार्क आपल्याला मिळत जातात। त्यामुळे प्रॉब्लेम टॅली जरी झाला नाही तरीही घाबरून जायचं कारण नाही। पोस्टिंग जे आहे ते पोस्टिंग ॲक्युरेट करण्यावर आपण भर देणार आहोत। आता मी प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते आहे। बघा, अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन अ पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली। हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। दोन जे पार्टनर आहेत त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे, त्याला मी अंडरलाईन केलेली आहे। इक्वली म्हणजे काय, झालेला नफा किंवा तोटा हे दोघंही समप्रमाणात वाटून घेणार आहेत। त्यानंतर जे आपल्याला ओपन करायला सांगितलेलं आहे ते देखील नीट वाचून घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की प्रॉब्लेम नीट न वाचता आपण घाईघाईमध्ये फॉर्मॅट टाकतो आणि एखादा अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं असतं पण ते आपण प्रिपेअर करत नाही आणि त्याचे मार्क आपले नाहक जातात। बघू, आपण पुढे वाचायला सुरुवात करूयात। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। म्हणजे आपल्याला इथं त्यांनी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायला सांगितलेलं आहे। आता याचबरोबर आपण इथे ओपन करणार आहोत ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। नीट लक्षात घ्यायचं आहे, बऱ्याच मुलांना अशी सवय असते की ते जे पार्टनर्सचे जे काही कॅपिटल आहे त्याची ॲडजस्टमेंट डायरेक्ट बॅलन्स शीटला दाखवतात, पण मी तुम्हाला तसं प्रेफर करणार नाही। कारण पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आहे आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट सोडवत असताना पार्टनरशिप जे कॅपिटल अकाउंट आपण ओपन करणार आहोत ते कॅपिटल अकाउंट आपल्याला ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि त्याचबरोबर डिझोल्यूशनमध्ये देखील उपयोगी पडणार आहे। त्यामुळे त्याचा सराव आपण आत्तापासूनच फायनल अकाउंट या प्रॉब्लेममध्ये करायला सुरुवात करणार आहोत। आता आपण बघूया ट्रायल बॅलन्स। पहिल्यांदा घेणार आहे मी ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड। पहिलं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला प्लांट अँड मशिनरी, ॲसेट आहे ती आपली, त्यामुळे ॲसेट साईड। त्याच्यासमोर मी लिहिलं ए स्टँड फॉर बॅलन्स शीट ॲसेट साईड। तुम्हाला तुमचा जो कोणता फॉर्मॅट शॉर्ट फॉर्म योग्य वाटत असेल तो तुम्ही तिथे नोट डाऊन करू शकता। मी ॲसेटसाठी ए लिहिते, लायबिलिटीसाठी LIA लिहिते आणि ट्रेडिंगसाठी TR आणि P&Lसाठी P&L। फॅक्टरी आणि बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग ॲसेट, डेटर्स ॲसेट, परचेसेस ट्रेडिंग, ठरलेलं अकाउंट आहे हे, परचेसेस ट्रेडिंगला विचारलंच जातं, दिलंच जातं। बॅड डेट्स P&L, सेल्स रिटर्न। आता हे जे अकाउंट आहे ना मुलांनो, ही एक प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट देखील आपण म्हणू शकतो किंवा हा इफेक्ट आहे जो आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं। ही ॲडजस्टमेंट जाते सेल्सवर। बरेचसे मुलं नजरचुकीने हिचं ट्रायल बॅलन्सचा जो अकाउंट दिलेला आहे सेल्स रिटर्न त्याचं डायरेक्टली पोस्टिंग करतात ट्रेडिंग अकाउंटला आणि त्यांचा इफेक्ट चुकतो। हा जरी ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचा अकाउंट असेल तरी ह्याचा इफेक्ट जातो क्रेडिट साईडला। ही जी अमाऊंट आहे सेल्स रिटर्नची ही सेल्समधून लेस होते, त्यामुळे मी इथं सेल्सला स्टार करणार आहे। ॲडजस्टमेंट आहे, ज्या ज्या अकाउंटला ॲडजस्टमेंट असणार आहे त्या त्या अकाउंटला आपण स्टार करत जाणार आहोत। मग मी इथे कंसात लिहिणार आहे लेस फ्रॉम सेल्स।
10% गव्हर्मेंट बॉन्ड. पुढचं अकाउंट दिलं आहे आपल्याला 10% गव्हर्मेंट बॉन्ड आणि कंसामध्ये त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती दिलेली आहे. परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा एखाद्या अकाउंटबद्दल आपल्याला अतिरिक्त माहिती त्या अकाउंटच्या समोर कंसामध्ये दिलेली असते तेव्हा त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे असं आपण लक्षात घेणार आहोत. साधं सोपं हिडन ॲडजस्टमेंट एखाद्या अकाउंटला आहे किंवा नाही हे समजण्यासाठी मी तुम्हाला साधी सोपी युक्ती सांगितली आहे की जर एखाद्या अकाउंटच्या समोर कंसामध्ये अतिरिक्त माहिती दिलेली असेल तर त्या माहितीच्या आधारे त्यावर असणार आहे ॲडजस्टमेंट. आणि ही ॲडजस्टमेंट हिडन का आहे असं आपण म्हणतो आहे कारण यासाठी स्वतंत्र ॲडजस्टमेंटमध्ये माहिती दिलेली नाही आहे. जी ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्येच अकाउंटला रिलेटेड संबंधित कंसामध्ये दिली जाते तिला हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतात. 10% गव्हर्मेंट बॉन्ड आहेत. गव्हर्मेंटचे बॉन्ड आपण 10% व्याजदराने खरेदी केलेली आहेत. परचेसेस आहेत आपली त्यामुळे ही असणार आहे आपली ॲसेट. ह्याची जी काय ॲडजस्टमेंट आहे ती आपण नंतर समजून घेऊयात. आत्ता फक्त ट्रायल बॅलन्समधल्या कोणत्या अकाउंटचं पोस्टिंग कुठे होतं आहे हे आपण लक्षात घेतो आहे. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला पुढचं अकाउंट आपल्याला दिलं आहे ते आहे इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी जेव्हा म्हणजे काय, जेव्हा आपण बाहेरच्या देशातून आपल्या देशात माल आणतो तेव्हा जी ड्युटी आपण पेड करतो त्याला म्हटलं जातं इम्पोर्ट ड्युटी. ट्रेडिंग आहे. ट्रेडिंगला पोस्टिंग होणार आहे. व्यवसायाशी प्रत्यक्षरित्या संबंधित खर्च असल्यामुळे ट्रेडिंग. लीगल चार्जेस P&L. लीगल चार्जेस बऱ्याचशा विविध कायद्यांचं पालन आपल्याला व्यवसाय करत असताना करावं लागत असतं. त्यावेळी जी लीगल वकिलाची जी काही आपण मदत घेतो त्या वकिलाला जी फी पे करतो त्याला लीगल चार्जेस असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याचं पोस्टिंग होणार आहे P&L अकाउंटला. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगला जाणार आहे. मोटिव्ह पॉवर म्हणजेच यंत्रसामुग्रीशी उत्पन्नाशी संबंधित असणारा खर्च आहे. त्यानंतर वेअरहाऊस रेंट P&Lला पोस्टिंग होणार आहे. वेअरहाऊस म्हणजे गोदाम. माल तयार झाल्यानंतर त्याचं गोदामामध्ये साठवणूक केली जाते. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे P&L अकाउंटला. त्यानंतरचं अकाउंट दिलं आहे कॅश इन हँड ॲसेट आहे. त्यानंतरचं अकाउंट कॅश ॲट बँक ही देखील आपली ॲसेट आहे. त्यानंतर अकाउंट दिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट. याचं पोस्टिंग होणार आहे P&L अकाउंटला. त्याचबरोबर ही आहे हिडन ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इथे याला स्टार करून घेतलेली आहे. आता काही हिडन ॲडजस्टमेंट आहे तर त्या अकाउंटच्या समोर आपल्याला कंसात माहिती दिली आहे फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. 2 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट फी आपण पे केलेली आहे आणि आपल्याला जो काही खर्च घ्यायचा असतो हा 1 वर्षाचा घ्यायचा असतो आणि इथे जी ॲडव्हर्टाइजमेंटची 10,000 रक्कम आपल्याला दिलेली आहे ही 2 वर्षासाठी आहे. त्यामुळे ह्याला काय असणार आहे आपण म्हणू शकतो ह्याला प्रीपेड एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. मग ही देखील काय आहे आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. इथे आपलं एक मार्किंग करायचं राहिलं होतं 10% गव्हर्मेंट बॉन्डचं. ह्याला देखील स्टार करून घेऊयात. ह्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत ह्या आपण नंतर सॉल्व करून घेऊ. पहिल्यांदा पोस्टिंगकडे लक्ष देऊ. त्यानंतरचं अकाउंट आहे सॅलरीज. ह्याचं देखील पोस्टिंग होणार आहे P&L अकाउंट. त्यानंतर रेंट भाडे हे देखील P&L अकाउंट. त्यानंतर ड्रॉईंग दिलं आहे बघा प्रत्येक पार्टनर्सचं. याचं मी पोस्टिंग करणार आहे पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. एक लक्षात घ्यायचं ट्रायल बॅलन्समधले जेवढे अकाउंट आपल्याला दिलेले असतात त्या सगळ्यांचं पोस्टिंग डेबिट साईडलाच होतं फक्त रिटर्न सोडून. रिटर्नचं पोस्टिंग आपण अपोजिट साईडला करत असतो. त्यानंतर बघा आता फर्निचर ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल देखील आपली ॲसेट आहे आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी ही देखील आपली ॲसेट आहे. तुम्हाला फ्री होल्डचा अर्थ जरी कळत नसेल तरी प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता याचा अर्थ आपल्या लक्षात येतो. त्यामुळे प्रॉपर्टी म्हटलं की ती असणार आहे आपली ॲसेट. आता आपण क्रेडिट साईड बघूया. आपल्याला दिलं आहे कॅपिटल अकाउंट. याचं पोस्टिंग करणार आहोत आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला. त्यानंतर सेल्स दिलं आहे बघा. सेल्सला ॲडजस्टमेंट आहे. सेल्स रिटर्नची ॲडजस्टमेंट म्हणजे सेल्सच्या अमाऊंटमधनं सेल्स रिटर्नची अमाऊंट आपल्याला लेस करायची आहे. सेल्सचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग साईडला. त्यानंतर बिल्स पेएबल लॅबिलिटी आहे देणं आहे त्यामुळे मी इथे लॅबिलिटी लिहिते. त्यानंतर डिस्काउंट याचं पोस्टिंग आहे
P&L अकाउंटला डिस्काउंट क्रेडिट साईडला दिला म्हणजे हा आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. त्यानंतरचं अकाउंट आहे ते म्हणजे क्रेडिटर्स देणेकरी आहेत आपले, लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होणार आहे. त्यानंतर RDD. आता आम्ही ह्याचं सरळ पोस्टिंग करणार आहे P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता बऱ्याच मुलांना जमलिंग होतं, ते काय करतात, डेबिट साईडला देखील RDD दिली असते, क्रेडिट साईडला देखील RDD दिलेली असते आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असते. मग बरेचशी मुलं ओल्ड RDD, न्यू RDD, त्याचं प्लस त्याचं मायनस असं करतात. मग ह्या गोष्टी करण्यापेक्षा मी सरळ एकच लॉजिक, एकच फंडा वापरणार आहे. डेबिट साईडला RDD दिली असेल तर P&Lच्या डेबिट साईडला मांडणार, क्रेडिट साईडला RDD दिलेली असेल तर P&Lच्या क्रेडिट साईडला त्याची पोस्टिंग करणार आहे. मग त्याचं ॲडलेस जे काही होणार असेल, ओल्ड RDD, न्यू RDD यांचं जे काय ॲडलेस होणार असेल ते ॲटोमॅटिकली तिथून होऊन जाणार आहे. कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की कोणती RDD ॲड करायची, ओल्ड RDD ॲड करायची का ती लेस करायची, न्यू RDDचं ॲडिशन होतं का सबस्ट्रॅक्शन होतं, हे मुलांचं कन्फ्युजन होतं. मग हे कन्फ्युजनला इथे स्कोपच राहणार नाही. साधं सिंपल लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जर RDD दिलेली असेल तर त्याचं पोस्टिंग लगेचच P&Lच्या डेबिटला करा. क्रेडिट साईडला जर RDD दिलेली असेल तर त्याचं पोस्टिंग P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला करा. आणि नेहमीप्रमाणे ॲडजस्टमेंटमध्ये जी काही नवीन RDD येईल ती P&L अकाउंटच्या डेबिट साईडला मांडून टाका. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला बँक लोन, त्याचं पोस्टिंग होणार आहे लॅबिलिटी साईडला. आणि परचेस रिटर्न हे परचेसेसमधनं लेस होतात, त्यामुळे मी परचेसेसला देखील स्टार करणार आहे. त्याची ज्या एक लक्षात ठेवायचं, ज्याच्या अकाउंटला आपण स्टार केलेलं आहे त्याला ॲडजस्टमेंट्स असणार आहे, त्यामुळे त्याची अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये घेत जाणार आहोत. परचेस रिटर्न हे परचेसेसमधनं लेस केले जातात, त्यामुळे इथे मी लिहिणार आहे लेस फ्रॉम परचेसेस. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट्स आपण घ्यायला सुरुवात करू. त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ह्या शंका तुम्ही विचारू शकता. आणि नवीन व्हिडिओज मिळत राहण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अकाउंटबरोबरच इतर विषयांचे देखील जे काही नोट्स असतील, लेक्चर्स असतील ते तुम्हाला मिळत जातील. आता बघा, पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. स्टॉक ऑन हँड म्हटलं आहे आणि तारीख दिलेली आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हा कोणता स्टॉक असणार आहे, आपला क्लोजिंग स्टॉक आहे. हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे, वर्षाच्या अखेरीस आपल्याजवळ असणारा मालाचा साठा आहे. त्यामुळे याची पहिली पोस्टिंग होणार आहे, डायरेक्टली रिलेटेड आहे आपल्या व्यवसायाशी. त्यामुळे पहिलं पोस्टिंग करायचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओपनिंग स्टॉक जो असतो तो डेबिट साईडला जातो, तर क्लोजिंग स्टॉक दिला जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करतो. आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपण बघूयात, अनइन्श्युअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. अनइन्श्युअर्ड म्हणजे काय की ज्या वस्तूंचा विमा आपण उतरवलेला नव्हता त्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. स्टोलन म्हणजे चोरीला जाणे, म्हणजे आपला लॉस झालेला आहे, व्यवसायातून वस्तू गेलेली आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही कारणामुळे जेव्हा व्यवसायातून वस्तू जाते तेव्हा त्याचा पहिला इफेक्ट नोंदवायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट आपण नोंदवणार आहोत ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि दुसरा इफेक्ट, आता आपला लॉस झाला आहे, एक लक्षात घ्यायचं, जर एक इफेक्ट आपण क्रेडिटला नोंदवला तर दुसरा इफेक्ट ऑब्व्हियसली डेबिटला जाणार आहे. कारण अकाउंटचा आपला बेसिक नियम सांगतो डबल एंट्रीचा, जर एखाद्या अकाउंटला डेबिट इफेक्ट गेला असेल तर त्याचा सायमल्टेनियसली दुसरा इफेक्ट जाणार आहे क्रेडिट साईडला. तर इथे बघा, आपण पहिला इफेक्ट नोंदवतो आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, त्यामुळे ऑब्व्हियसली दुसरा इफेक्ट जाणार आहे डेबिट साईडला. कोणत्या अकाउंटच्या डेबिट साईडला, तर P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. दोनच अकाउंट आपण ओपन करतो, ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट, आणि कोणत्याही ॲडजस्टमेंटचा इफेक्ट एकाच अकाउंटला जात नाही. त्यानंतर आहे दिलेली आपल्याला RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्सवर आपल्याला RDD काढायला सांगितली आहे 2%.
आता इथे आपल्याला बॅड डेट्स काढायला सांगितलेले नाही आहेत, त्यामुळे डायरेक्टली 2% अमाऊंट ही आपण डेटर्सवर काढू शकतो. त्यापूर्वी मी डेटर्सला इकडे काय करणार आहे, स्टार करणार आहे. डेटर्स फॅक्टरी बिल्डिंगच्या खाली दिलेले आहेत. डेटरला मी स्टार केलेला आहे आणि याचा इफेक्ट काय जाणार आहे, RD ही डेटर्समधनं काय केली जाते, लेस केली जाते. आता इथे थोडी माझी गिचमीड होती आहे, त्यामुळे मी इथे आउटरला दाखवते ॲडजस्टमेंटचा इफेक्ट. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स आणि दुसरा इफेक्ट काय जाणार आहे, बरोबर P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आता इथे कन्फ्युजन होऊ नका, इथं मी डेटर्सचा शॉर्ट फॉर्म देखील DR लिहिली आहे, त्याच्याऐवजी मग आपण डायरेक्टली डेटर्स लिहूयात शॉर्टमध्ये, लेस फ्रॉम डेटर्स P&L अकाउंट डेबिट साईड. त्यानंतर आता बघा, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेट ₹500. आता इथे आपल्याला त्यांनी थोडीशी फिरकी घेतलेली आहे. आपल्याला आत्तापर्यंत मी तुम्हाला म्हणत होते की आपल्याला बॅड डेट्स दिलेले नाही आहेत, पण इथे त्यांनी आपल्याला बॅड डेट्स दिलेले आहेत. आता हे बॅड डेट्स कसे आहेत, तर हा जे मिस्टर पाटील आहेत आपले कस्टमर, ते इन्सॉल्वंट झालेले आहेत, दिवाळखोर झालेली आहेत आणि ते त्यांचे ₹500 देऊ शकत नाहीत. म्हणजेच हे ₹500 काय झालेले आहेत, आपले बॅड डेट्स आहेत. हे ₹500 काय आहेत आपले मुलांनो, बॅड डेट्स आहेत. त्यामुळे आता एक गंमत होती इथे, ती नीट लक्षात घ्या. आपल्याला डेटर्सवर 2 ॲडजस्टमेंट आहेत, मी 2 ठिकाणी स्टार करून घेते. आता काय होणार आहे की तुम्ही मुलं काय कराल, डायरेक्टली RDD काढाल 2% आणि त्यानंतर ही ॲडजस्टमेंट ₹500 कराल, पण मग तुमचं उत्तर चुकेल. कारण का, डेटर्सवर जेव्हा बॅड डेट्स आणि RDD ह्या दोन्हीही ॲडजस्टमेंट आलेल्या असतात, तेव्हा काय करायचं असतं डेटर्समधनं, बरोबर पहिल्यांदा काय वजा करायची, बॅड डेट्स, आणि त्यानंतर काढायची असते उरलेल्या रकमेवर RDD. एकदम बरोबर. मग ही ₹500, डेटर्सची रक्कम किती आहे आपली, 28,700. ह्या 28,700मधनं हे ₹500 आपल्याला काय करावे लागतील, लेस करावे लागतील, आणि मग रक्कम राहील आपली डेटर्सची 28,200 आणि त्यावर मग नंतर 2% काय काढावं लागेल आपल्याला, RDD काढावी लागेल. एकदम बरोबर. आता RDD आणि बॅड डेट्स या दोन्ही ॲडजस्टमेंटचा इफेक्ट सेमच जातो, लेस फ्रॉम डेटर्स P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यामुळे ह्या दोन्हीही ॲडजस्टमेंटचा इफेक्ट मी एकत्रच इथे दाखवते. त्यानंतर आपल्याला पुढची ॲडजस्टमेंट काय दिली आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, देणं द्यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणं द्यायचं बाकी आहे. आता काय द्यायचं बाकी आहे आपल्याला, रेंट द्यायचं बाकी आणि सॅलरीज. मग आपण त्या दोन्ही अकाउंटला इथे स्टार करून घेऊयात. बघा बरं पटकन, रेंट इथे मला मिळाले रेंट, आणि रेंटच्यावर आहे सॅलरीज. मग या दोघांनाही मी अकाउंटला स्टार केलेलं आहे. आता ह्याची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग म्हटलं की पहिला इफेक्ट काय होतं, देणं द्यायचं बाकी आहे. माझे रेंट किती द्यायचे बाकी आहेत, ₹800 द्यायचे बाकी आहेत. मी दिलेले किती होते, 1,500. अजून मला किती द्यायचे बाकी आहेत, 800 द्यायचे बाकी आहेत. तेवढा मला खर्च करणं बाकी आहे. मग एक लक्षात ठेवायचं, आउटस्टँडिंग हा शब्द आला की जेवढी रक्कम आउटस्टँडिंग म्हटलेली आहे तेवढी रक्कम काय करायची, ॲड करायची. ॲड कशामध्ये, त्या एक्सपेन्सेसमध्ये, रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस, ॲड टू एक्सपेन्सेस. आणि दुसरा इफेक्ट, देणं द्यायचं बाकी राहिलेलं आहे माझी, त्यामुळे ही काय झाली माझी लॅबिलिटी. दुसरा इफेक्ट मी कुठे नोंदवणार आहे, लॅबिलिटी साईडला नोंदवणार आहे. इथं तुम्हाला पाहत असताना थोडी गिचमीड वाटेल, पण तुम्ही तुमच्या बुकमध्ये किंवा नोटबुकमध्ये व्यवस्थित ह्याचं मार्किंग करून घ्या. हे मला माझं गोष्टी कळत आहेत, प्रत्येकाला आपलं लिखाण नीट लक्षात येतं, त्यामुळे मी जे मार्किंग इथे करते ते माझ्या नीट लक्षात येतं आहे. तुम्ही तुमच्या परीने तेवढी काळजी घ्या. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे डेप्रिसिएशन. 11वीला डेप्रिसिएशन झालेलं होतं. आपल्याला गोष्टी पटापट लक्षात यायला पाहिजे, क्लिक व्हायला पाहिजे आपल्याला. डेप्रिसिएशन म्हटलं की डेप्रिसिएशन काय करायचं आहे, बरोबर लेस करायचं आहे. आउटस्टँडिंग म्हटलं की काय करायचं आहे, बरोबर ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर प्रीपेड म्हटलं की काय करायचं आहे, एकदम करेक्ट, प्रीपेड म्हटलं की काय करायचं आहे, लेस करायचं आहे. ह्या गोष्टी आपल्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे. काही शब्द आपल्या डोळ्यासमोर दिसले, डोक्यात आले की त्यांचं लगेच इफेक्ट आपल्यावर असं
क्विक रिस्पॉन्स आपला यायला पाहिजे. परत एकदा आपण रिवाईज करूयात. प्रीपेड म्हटलं लेस करायचं आहे बरोबर, आउटस्टँडिंग म्हटलं ॲड करायचं आहे आणि डेप्रिसिएशन म्हटलं की बरोबर लेस करायचं आहे. मग आता बघा काय दिलं आहे आपल्याला, डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2,500. बा इथे त्यांनी छान काम केलं आहे, त्यांनी डायरेक्टली डेप्रिसिएशनची अमाऊंटच दिली आहे. आता बऱ्याच मुलांचं इथं परत गोंधळ करतात. मुलं काय करतात, ही जी 2,500ची रक्कम आहे ना त्या आउटर कॉलमला लिहितात. असं करायचं नाही. साधा सोपा विचार करायचा आहे की आपली बिल्डिंगची रक्कम किती आहे मुलांनो, 75,000. जर तुम्ही 75,000 इनर कॉलमला दाखवली, तुम्हाला डेप्रिसिएशनची रक्कम दिली 2,500, मुलं काय घोळ घालतात की 75,000 इनर कॉलमला आणि आउटर कॉलमला 2,500. मग ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स राहील 72,500 हे ते काय करतात, लेस करतात. साधा सोपा विचार करायचा की एवढं मोठं डेप्रिसिएशन येईल का, साहजिकच एवढं मोठं डेप्रिसिएशन येणार नाही. त्यामुळे फॅक्टरी बिल्डिंग डेप्रिसिएशन करायला सांगितलं आहे, बिल्डिंगला मी स्टार करणार आहे. आणि त्यानंतर फर्निचरवर एक डेप्रिसिएशन काढायला सांगितलेलं आहे, फर्निचरला मी एक स्टार करणार आहे. आता ह्याचे इफेक्ट, पहिला इफेक्ट लेस फ्रॉम ॲसेट, ॲसेटमधनं लेस केलं जातं डेप्रिसिएशन. आणि दुसरा इफेक्ट नोंदवला जातो P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आता हे आपलं कच्चं काम पूर्ण झालेलं आहे. आता ह्यानंतर आपण पाहूयात याचं पोस्टिंग. प्रॉब्लेमचं पोस्टिंग आपण पाहिलेलं होतं. पोस्टिंग आपण कुठे काय होणार आहे ते कंप्लीट केलेलं आहे. आता आपण ज्या 2 हिडन ॲडजस्टमेंट आहेत आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये, त्या हिडन ॲडजस्टमेंट सॉल्व करायला सुरुवात करूयात. पहिलं आहे 10% गव्हर्मेंट बॉन्ड खरेदी केलेलं आहे आपण 40,000चं आणि त्याची पर्चेसिंग डेट आहे 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे आपण गव्हर्मेंटकडनं बॉन्ड घेतलेले आहेत, गव्हर्मेंटची बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 40,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचा व्याजदर आहे 10% आणि ते खरेदी केलेले आहेत 1 ऑक्टोबर 2018 रोजी. याची वर्किंग नोट तयार करायची आहे आपल्याला, तर ती पहिली माहिती आपण लिहून घेऊया. %10 गव्हर्मेंट बॉन्ड 40,000 कंसामध्ये मी डेट लिहिते 1 ऑक्टोबर 2018. 1 ऑक्टोबर 2018 रोजी हे आपण खरेदी केलेले आहेत. मग आता आपल्याला काय करायचं, आपलं जे अकाउंटिंग इयर आहे ते अकाउंटिंग इयर आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आपल्याला जो त्यांनी डेट दिलेली आहे अकाउंटिंग इयरची ती आहे 31 मार्च 2019. तर 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 यापर्यंत किती महिने होतात, 6 महिने, 6 मंथ्स कंप्लीट होतात. मग या 6 मंथ्सवरचं इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट काय आहे, आपलं आउटस्टँडिंग आहे. गव्हर्मेंटकडनं ते इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं नाही आहे. आता मी इंटरेस्ट आउटस्टँडिंग का म्हणते आहे, कारण आपल्याला गव्हर्मेंटने इंटरेस्ट मिळालेलं आहे अशा आशयाची कुठलंही पोस्टिंग आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण असं अज्युम करणार आहे की यावरचं इंटरेस्ट काय आहे, आउटस्टँडिंग आहे. तर मग पुढे मी लिहिते 6 मंथ्स इंटरेस्ट आउटस्टँडिंग म्हणजे माझं ते इन्कम आहे, इंटरेस्ट ते मला मिळायचं बाकी आहे. मग 40,000वर सूत्र तयार करूयात आपण. 40,000वर 10% दराने 6 महिन्याचं किती इंटरेस्ट येणार आहे, तर ते इंटरेस्ट येणार आहे ₹2,000. 2,000वरचं इंटरेस्ट जे आहे, 2,000 रुपये जे आहे ते इंटरेस्ट आपलं आउटस्टँडिंग आहे. मग याचा पहिला इफेक्ट आपण लिहिणार आहोत, ॲड टू गव्हर्मेंट बॉन्ड. आणि त्याचा दुसरा इफेक्ट नोंदवणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर
दुसरी आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे आपल्याला 10,000. 2 वर्षासाठी ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 रुपये आपण पेड केलेले आहेत आणि हे 2 वर्ष आपले चालू झालेले आहेत कॅलेंडर इयरनुसार 1 जानेवारी 2019ला आपलं वर्ष चालू होतं आहे. मग आता बघूयात, इथं ती माहिती आपण लिहून घेऊया. ॲडव्हर्टाइजमेंट ₹10,000 paid for 2 years start from 1 जानेवारी 2019. आता 1 जानेवारी 2019ला आपलं ॲडव्हर्टाइजमेंट पेड करायला सुरुवात केलेली आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस आपण केलेले आहेत. मग 1 जानेवारी टू 31 मार्च 2019 किती मंथ्स कंप्लीट होतात? 3 मंथ्स. ह्या वर्षीचे आपले किती महिने होतात? ह्या फायनान्शियल इयरमधले फक्त 3 मंथ्स होतात. मग फक्त 3 मंथ्सचे एक्सपेन्सेस आपण विचारात घेणार आहोत. म्हणजे 3 मंथ्स एक्सपेन्सेस पेड इन धिस इयर. मग 3 महिन्याचे एक्सपेन्सेस आपल्याला त्यांनी 10,000 दिलेत. 2 वर्षासाठी दिलेत. 2 वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये महिने येतात 24. मग एका महिन्यामध्ये वर्ष येतात 12. तर मग 2 वर्षाचे महिने झाले 24. मग सूत्र आपण तयार करूया. 24 मंथ्सचे पेड केलेले आहेत 10,000. तर 3 मंथ्सचे किती? सूत्र तयार होतं आहे आपलं. तिरकस गुणाकार करूयात आपण. 10,000 गुणिले 3 भागिले 24. तिरकस गुणाकार केला. एक्स इथं आपण कन्सिडर करू. एक्स आणि एक्सची व्हॅल्यू काढू आपण. मग हे सूत्र जर आपण सॉल्व केलं तर त्याचं आन्सर येतं ₹1,250. हा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहे 3 मंथ्सचा. म्हणजे 24 महिन्यापैकी 3 मंथ्सचा एक्सपेन्सेस आपल्याला ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहे. तर मग 3 मंथ्सचा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस ह्या वर्षी रेकॉर्ड करायचा आहे. म्हणजेच दुसऱ्या पद्धतीने जर बोलायला गेलं तर 21 मंथ्सचा एक्सपेन्सेस आपला प्रीपेड आहे. 3 महिन्याचा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस या वर्षीचा 24पैकी 3 गेले. हा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस 3 महिन्याचा 1,250. तर 21 महिन्यांचा जो काही एक्सपेन्सेस आहे तो काय आहे? आपला प्रीपेड आहे. तर 21 मंथ्सचा एक्सपेन्सेस आपला प्रीपेड आहे. तो किती रुपये येणार आहे? 10,000तनं मी 1,250 रुपये वजा केले की मला येत आहे उत्तर 8,750 रुपये. 8,750 हे काय झाले? माझे प्रीपेड एक्सपेन्सेस झालेत. मग ह्या प्रीपेड एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट येणार आहे लेस फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट. आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रीपेड एक्सपेन्सेस असल्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. हिडन ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण प्रत्यक्ष पोस्टिंगला सुरुवात करूयात. फॉर्मॅट जो आहे तो मी आधीच आखून घेतलेला आहे. वर हेडिंग टाकणार आहोत आपण इन द बुक्स ऑफ अमित भाई अँड नरेंद्र भाई ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2009. त्यानंतर येतं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचं पण हेडिंग दिलेलं आहे मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. त्यानंतर घेतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे देखील टी फॉर्मॅटमध्येच येणार आहे. फक्त अमाऊंटच्या कॉलममध्ये आपण जी काही पार्टनर्सची नावं आहेत ती देणार आहोत. पहिला पार्टनर घेतला आपण अमित आणि दुसरा आहे नरेंद्र. इकडे देखील क्रेडिट साईडला तसंच 2 अमाऊंटचे कॉलम, त्या जागी अमाऊंटच्या ऐवजी पार्टनर्सची नावं अमित आणि नरेंद्र. तुम्ही ट्रेडिंग अकाउंट जर तुम्ही पाहिलं तर हा पेज घेतल्यासारखं घेतलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटचे जे काही अकाउंट्स असतात ते कमी असतात. त्या तुलनेने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे अकाउंट जास्त असतात. त्यामुळे मी त्याला निम्म्यापेक्षा जास्त पेज घेतलेला आहे. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ते निम्म पेज. ट्रेडिंग निम्म पेज,
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट निम्म पेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3/4 पेज आणि त्यानंतर इकडं बॅलेन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलेन्स शीटला लेफ्ट हँड साईडला लॅबिलिटी साईड असते, त्यानंतर अमाऊंटचे 2 कलम, राईट हँड साईडला ॲसेट अमाऊंटचे 2 कलम. हा हाफ पेज मी ड्रॉ केलेला आहे. आता प्रॉब्लेम आपण डोळ्यासमोर ठेवतो आहे, ज्याप्रमाणे पोस्टिंग असेल त्यानुसार आपण करत जाणार आहोत, कारण आपल्याला पोस्टिंगचे मार्क देखील तिथे मिळत जातात. पहिला अकाउंट दिलेला आहे डेबिट साईड. आपण पहिल्यांदा कंप्लीट करूयात ट्रायल बॅलेन्सची. ट्रायल बॅलेन्सच्या डेबिट साईडला पहिला अकाउंट दिलेला आहे प्लॅन्ट अँड मशिनरी अकाउंट. प्लॅन्ट अँड मशिनरीचं पोस्टिंग होतं बॅलेन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलेन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात आपण. ज्या अकाउंटला स्टार असेल ते आपण अकाउंट इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत. प्लॅन्ट अँड मशिनरीला स्टार नाही आहे, त्यामुळे तो आउटर कॉलमला लिहायचा. अकाउंट मी लिहिणार आहे इथे प्लॅन्ट अँड मशिनरी, डायरेक्ट आउटर कॉलमला 2,80,000. त्यानंतर पुढचा अकाउंट दिलेला आहे आपल्याला फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग जे आहे त्याला स्टार आहे, त्यामुळे ते इनर कॉलमला घेणार आहे मी. फॅक्टरी बिल्डिंग इनर कॉलमला 75,000. एक स्टार असल्यामुळे एक लाईन मी खाली त्याच्यासाठी लिव्ह करणार आहे. त्यानंतर पुढे आहेत डेटर्स. पुढचं अकाउंट आहे आपलं डेटर्स. डेटर्सला 2 स्टार आहेत, त्यामुळे मी त्याच्यासाठी 3 ओळी लेफ्ट करणार आहे. आता बघा, सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला 28,700. पहिली ॲडजस्टमेंट जी आहे त्याच्यासाठी एक ओळ मी सोडलेली आहे, त्यानंतर खाली लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर ही जागा परत मी लेफ्ट करणार आहे, म्हणजे इथे जी अमाऊंट येईल त्या अमाऊंट लिहिल्यानंतर ॲडलेस करून जी अमाऊंट येईल ती इथे लिहील आणि त्यानंतर इथे दुसरी ॲडजस्टमेंट आणि त्यानंतर इथे आउटर कॉलमला जी अमाऊंट येईल ती. म्हणून 2 ॲडजस्टमेंटसाठी मी एकूण ओळी सोडलेल्या आहेत 3. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे आपलं परचेसेस. परचेसेसचं पोस्टिंग करायचं आहे ट्रेडिंगला, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटला जाणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला मी इथे लिहिणारे आहे. आता ट्रेडिंग अकाउंट P&L अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटलला डेबिट साईडला पोस्टिंग करत असताना आपल्याला कंपल्सरी कॅपिटल लेटर्समध्ये 2 लिहायचं आहे आणि क्रेडिट साईडला पोस्टिंग करत असताना कंपल्सरी कॅपिटल लेटर्समध्ये बाय लिहायचं आहे. आता 2 परचेसेस ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला अमाऊंट दिली आहे 85,500. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे आपलं बॅड डेट्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लगेच मी लिहिणार आहे, एक ओळ वर सोडणार आहे ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस लिहायला. 2 बॅड डेट्स अमाऊंट आहे त्याची 500 आउटर कॉलमला. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे सेल्स रिटर्न. पुढचं अकाउंट दिलेलं आहे सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न जे आहे ते आपल्याला सेल्समधनं लेस करावं लागतं, त्यामुळे मी पहिल्यांदा इथे लिहून घेणार आहे बाय सेल्स. आपल्याला सेल्सची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे 1,80,000. ती मी लिहिणार आहे इथे इनर कॉलमला 1,80,000. त्यानंतर त्याच्या खाली लगेच लिहिणार आहे लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे आपल्याला दिलेली त्यांनी 2,200. शक्यतो एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक लिहिण्याचा मी प्रयत्न करणार आहे, त्यामुळे काय होणार आहे मला ॲडलेस करताना प्रॉब्लेम येणार नाही आहे. ह्याचं जे काही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असेल ते आपण नंतर करूया. पुढे बघा, आता 10% गव्हर्मेंट बॉन्ड त्याचं पोस्टिंग करायचं आहे ॲसेट साईडला, कारण त्याला आहे ॲडजस्टमेंट. मी कोणत्याही ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आत्ता विचारात घेणार नाही, मी फक्त ट्रायल बॅलन्समधलं प्लेन पोस्टिंग करत जाणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात, लिहूयात आपण 10% शॉर्ट फॉर्म लिहिते गव्हर्मेंटचा, गव्हर्मेंट बॉन्ड. ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 40,000. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला अकाउंट दिलेलं आहे त्यांनी इम्पोर्ट ड्युटी. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला
टू इम्पोर्ट ड्युटी अमाऊंट दिलेली आहे त्याची 1800. नेक्स्ट अकाउंट दिलेला आहे आपल्याला लीगल चार्जेस. P&Lला पोस्टिंग होणार आहे. P&Lला जाऊयात आपण. बॅड डेप्सच्या खाली लिहूयात टू लीगल चार्जेस अमाऊंट दिलेली आहे त्याची 2000. पोस्टिंग करूयात आपण 2000. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगला पोस्टिंग होणार आहे. इम्पोर्ट ड्युटीच्या खाली आपण लिहूया टू मोटिव्ह पॉवर अमाऊंट दिलेली आहे त्याची मोटिव्ह पॉवरची 12000. पोस्टिंग करू आपण 12000. नेक्स्ट आपल्याला अकाउंट दिलेलं आहे त्यांनी वेअरहाऊस रेंट 1800. P&Lला पोस्टिंग करायचं आहे. P&L अकाउंटला जाऊयात आपण. लीगल चार्जेसच्या खाली टू वेअरहाऊस रेंट. एकाच ओळीवर मी अकाउंट लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडं तुम्ही शॉर्ट फॉर्म करून लिहिलं तरीही चालतं. अमाऊंट दिलेली आहे त्याची 1800. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला ॲसेट साईडचे अकाउंट आहेत कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. पोस्टिंग करायचं आहे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला जाऊयात आपण. पहिलं अकाउंट मी घेतलं कॅश इन हँड. त्याची अमाऊंट आहे 20000. त्यानंतर आहे कॅश ॲट बँक. त्याची अमाऊंट आहे 70000. नेक्स्ट दिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट. P&L अकाउंटला जाणार आहोत आपण. टू ॲडव्हर्टाइजमेंटचा परत शॉर्ट फॉर्म लिहिला मी ADVT. अमाऊंट आहे त्याची 10000. एक ओळ ॲडजस्टमेंटची मी सोडून दिलेली आहे. पुढचं अकाउंट आहे सॅलरीज. टू सॅलरीज इनर कॉलमला 3800. ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ मी लेफ्ट केलेली आहे 3800. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे रेंट. याला देखील ॲडजस्टमेंट आहे. टू रेंट इनर कॉलमला 1500. त्यानंतर पुढचा अकाउंट आपल्याला दिलेला आहे इथे त्यांनी ड्रॉईंगचं पोस्टिंग करणार आहे मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ड्रॉईंग अमिताभभाईचं दिलेलं आहे. अमितभाईचं 2400 आणि नरेंद्रभाईचं 3200. साधं असतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फक्त अमाऊंटच्या जागी पार्टनर्सची नावं लिहायची आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये त्यांनी केलेले जे काही अकाउंट्स असतील त्याचं पोस्टिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये अकाउंट दिलेलं आहे फर्निचर. त्याला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला अमाऊंट लिहिणार आहे मी फर्निचर. अमाऊंट दिलेली आहे त्याची 1,95,800. 1,95,800. इनर कॉलमला आहे एक ओळ मी लेफ्ट करते. त्यानंतर पुढे अकाउंट दिलेलं आहे बिल्स पेएबल. लगेच खाली लिहिणार आहे मी बिल्स रिसिवेबल. खाली लिहूयात आपण. बिल्स रिसिवेबल लिहिण्याच्या ऐवजी मी फक्त BR लिहिलं तरीही चालणार आहे. बिल्स रिसिवेबल 20,700. आणि लास्ट अकाउंट आहे आपलं फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट आहे त्याची 41,000. डेबिट साईडचं पोस्टिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता क्रेडिट साईडच्या पोस्टिंगला आपण सुरुवात करूया. क्रेडिट साईडला पहिला अकाउंट दिलेला आहे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अमितभाई आणि नरेंद्रभाई यांचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. तो नोंदवणार आहोत आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लिहायला सुरुवात करणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमितचं कॅपिटल आहे 3,00,000.
50,000 आणि नरेंद्रभाईंचं कॅपिटल आहे 3 लाख. नोट डाऊन करूया. अमितभाई 3,50,000, नरेंद्रभाई 3 लाख. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलं आहे सेल्स रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे 1,80,000. त्यानंतर नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे बिल्स पेएबलचं पोस्टिंग करणार आहोत आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. वर इथे पहिल्यांदा कॅपिटल अकाउंटसाठी जागा सोडून देणार आहोत. लिहून ठेवणार आहोत आपण कॅपिटल अकाउंट अमित भाई नरेंद्र भाई. इनर कॉलमला कॅपिटल लिहून त्यांची जी काय बेरीज येईल ती आउटर कॉलमला लिहिणार आहोत. त्यानंतर बिल्स पेएबलची अमाऊंट दिली आपल्याला त्यांनी 8,500. नेक्स्ट अकाउंट आहे आपल्याला दिलेलं त्यांनी डिस्काउंटची रक्कम 1,200 आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक ओळ आपण लेफ्ट करणार आहोत. बाय डिस्काउंट अकाउंट 1,200. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला क्रेडिटर्सचं पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. क्रेडिटर्स कोणत्याही अकाउंटला स्टार नाही आहे त्यामुळे सगळे अमाऊंट आपण आउटर कॉलमला लिहिणार आहोत. क्रेडिटर्सची रक्कम दिलेली आहे 38,500. नेक्स्ट आहे RDD. तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे मी डायरेक्ट पोस्टिंग करणार आहे P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ॲडलेस ॲटोमॅटिकली होऊन जाईल बाय RDD. अमाऊंट आहे त्याची 2,700. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला बँक लोन. क्रेडिट साईडला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करणार आहोत आपण बँक लोन 15,000. नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला परचेस रिटर्न परचेसेसमधनं लेस करायचे आहेत. आता मी लिहिणार आहे लेस परचेस रिटर्नची अमाऊंट आहे 2,000. आता आपण काय करणार आहोत हे आपलं पोस्टिंग ट्रायल बॅलन्सचं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या ॲडजस्टमेंट्सकडे. ॲडजस्टमेंटमध्ये पहिल्यांदा ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. त्याचा जो काही इफेक्ट येणार आहे तो आपण नोट डाऊन केलेला आहे. पहिला इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग जाऊया आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काही ओळी लेफ्ट करायच्या. क्लोजिंग बॅलन्स आहे त्यामुळे तुम्ही खालून 3-4 ओळी सोडून वर लिहिणार आहे बाय क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 43,000 आउटर कॉलममध्ये. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बरोबर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला नोट डाऊन करायचा. काही वर ओळी जागा सोडायची आणि लिहायचं क्लोजिंग स्टॉक 43,000. नेक्स्ट आहे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली अनइन्श्युअर्ड गुड्स ज्या आहेत 8,000च्या त्या स्टोलन झालेल्या आहेत. त्याचा इफेक्ट आपण लिहिलेला आहे. पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊया. हे क्लोजिंग स्टॉक लास्ट असते आपली ॲडजस्टमेंट. पहिली जरी दिली असेल तरी पोस्टिंग याचं लास्टला होतं. वर इथे जी जागा सोडलेली आहे तिथे मी आता लिहिणार आहे बाय अनइन्श्युअर्ड गुड्स स्टोलन. अमाऊंट आहे त्याची 8,000. नेक्स्ट जे आहे ते आता दुसरा इफेक्ट जाणार आहे त्याच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. रेंट त्याखाली एक ओळ आपण सोडली ॲडजस्टमेंटला त्याच्या खाली लिहायचं टू अनइन्श्युअर्ड गुड्स स्टोलन. अमाऊंट आहे त्याची 8,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यांनी RDD. पण बॅलन्स शीटवर RDD काढण्याच्या अगोदर बॅलन्स शीटला RDD काढण्याच्या अगोदर आपण बॅड डेप्टची ॲडजस्टमेंट देणार आहोत. बॅड डेप्ट्स आहेत आपले 500 रुपयाची.
आता इथे डेटर्सला जिथं जागा सोडली होती तिथे आपण लिहिणार आहोत पहिल्यांदा लेस बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सची रक्कम दिलेली आहे त्यांनी आपल्याला 500 रुपये. 28,700 डेटर्स होते, त्यातनं 500 रुपये बॅड डेब्ट्सचे लेस करणार आहोत. बॅलन्स राहणार आहे 28,200. त्यानंतर लेस खाली RDD 2%. 28,200वर आता 2% RDD. 28,200वर 2% येतात, ते म्हणजे 564 रुपये. 2% कसे काढणार आहात तुम्ही? 28,200 गुणिले 2/100. आउटर कॉलमला आपण वजाबाकी घेणार आहोत. आता 28,200मधून 564 वजा केल्यानंतर आउटर कॉलमला डेटर्सचा बॅलन्स येणार आहे आपला 27,636. 27,636. 27,636. दुसरी ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे, दुसरी आणि तिसरी. आता त्याचा एक इफेक्ट आपण दिलेला आहे, दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 500 रुपयाची बॅड डेब्ट्स आपल्याला दाखवायचे आहेत आणि RDD दाखवायची आहे 564 रुपयाची. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला खाली लिहू आपण टू बॅड डेब्ट्स. अमाऊंट आहे बॅड डेब्ट्सची 500 रुपये. आणि नेक्स्ट टू RDD 564 रुपये. नेक्स्ट आपल्याला ॲडजस्टमेंट, आता आपल्या 4 ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेले आहे. 5वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. रेंट 800 रुपये आणि सॅलरी 300 रुपये. हे दोन्ही ॲडजस्टमेंट आपल्याला काय करायचे आहेत? पहिला इफेक्ट करायचा आहे रिलेटिव्ह एक्सपेन्सेसमध्ये, त्या ॲडजस्टमेंट आपल्याला ॲड करायचे आहेत. मग जाऊ आपण पहिलं रेंट. ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्याची 800 रुपये. त्याच्यावरच सॅलरी लगेच मी लिहिणार आहे. ॲड आउटस्टँडिंग सॅलरीची अमाऊंट आहे 300 रुपये. आता बेरीज करून घेऊयात आपण आउटर कॉलमला. 3,800 प्लस 300 आउटर कॉलमला येणार आहे 4,100. त्यानंतर नेक्स्ट इथे आउटर कॉलमला येणार आहे 2,300. 2,300 हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट जाणार आहे, बरोबर आहे, देणं आपलं द्यायचं बाकी आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला थोडी आपण जागा सोडून लिहूयात, नाहीतर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अंडरलाईन करणार. 2 अकाउंट त्याच्या हेडिंगखाली मी नोंदवणार आहे. पहिला आहे रेंट, आउटर कॉलमला 800 रुपये आणि दुसरा आहे सॅलरीज, आउटर कॉलमला 300 रुपये. नेक्स्ट त्यानंतर आपल्याला ते काढायचं आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनची अमाऊंट त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे, मांडून घेऊयात आपण ती. पहिलं फॅक्टरी बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 2,500. आउटर कॉलमला रक्कम येणार आहे 72,500, 72,500. नेक्स्ट आता फर्निचरवर डेप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे. फर्निचर इथं घेतलं आहे, त्याच्यावर लिहायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट दिलेली आहे त्याची 1,800. जर एकाखाली एकक दशकाखाली दशक लिहिलं तर आपल्याला बेरजावाजवा काय तिथल्या तिथे व्यवस्थित करता येतात. आउटर कॉलमला येणार आहे आता 1,94,000. 1,94,000, 1,94,000. आता आपलं विथ ॲडजस्टमेंट पोस्टिंग कंप्लीट होत आलेलं आहे. ह्या डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मी लिहिणार आहे टू डेप्रिसिएशन ऑन, अंडरलाईन करणार आहे त्याला. पहिलं घेणार आहे फॅक्टरी बिल्डिंग, अमाऊंट आहे त्याची 2,500. आणि नेक्स्ट फर्निचर अमाऊंट आहे त्याची 1,800.
आता आपण एक एक अकाउंट क्लोज करून घेत जाऊयात. इथे 85,500 आपले परचेसेस होतं, त्यातनं रिटर्न होते 2000चे. त्याचं जे काय ॲडलेस आहे ते आपण आता आउटर कॉलमला आउटर कॉलमला येणार आहे 83,500. त्याचप्रमाणे इकडे सेल्सची पण आउटर कॉलमची अमाऊंट आपण लिहून घेऊयात. आउटर कॉलमला सेल्स येणार आहेत 1,77,800. 1,77,800. आता आपलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट ह्या सगळ्याचं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. आता एक एक अकाउंट आपण क्लोज करायला सुरुवात करूयात. अकाउंट क्लोज करत असताना मी ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या कम्पेअर करणार आहे. क्रेडिट साईडला जर तुम्ही पाहिलं तर 3 अकाउंट्सचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. डेबिटला 3 अकाउंट पोस्टिंग केलेले आहे. पण जर तुम्ही नीट कम्पेअर केलं तर क्रेडिट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला जास्त दिसतो आहे. त्यामुळे क्रेडिट साईडचा जो बॅलन्स आहे तो जास्त येणार आहे. क्रेडिट बॅलन्स जास्त आहे म्हणजेच आपल्याला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. मग आपण काय करूयात, क्रेडिट साईडची जी टोटल आहे ती करून घेऊयात आणि ती क्रेडिट साईडची टोटल दोन्ही बाजूला मांडूयात. क्रेडिट साईडची टोटल येते आपली 2,28,800. लिहून घेऊयात आपण 2,28,800. टॅलीची खूण. सेम इकडे डेबिट साईडला 2,28,800. आता प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट किती झाला आहे हे शोधून काढण्यासाठी क्रेडिट साईडची जी टोटल आली आहे 2,28,800, त्यातनं डेबिट साईडच्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपण लेस करत जाणार आहोत. इथे लिहूयात आपण टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्सिंग फिगर आहे त्याला, त्यामुळे आपण करणार आहोत स्टार. क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची अमाऊंट वजा केल्यानंतर आपला प्रॉफिट येतो 1,31,500. 1,31,500. आता हा जो प्रॉफिट आहे, क्रॉस प्रॉफिट आलेला, तो आपल्याला दाखवायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे आपण एक ओळ लेफ्ट केलेली होती, तिथे लिहिणार आहोत आपण बाय ग्रॉस प्रॉफिट 1,31,500. 1,31,500. जर आता तुम्ही पाहिलं तर क्रेडिट साईडला 3 अमाऊंट दिसत आहेत, पण पहिली जी अमाऊंट आहे ती मोठी आहे, त्यामुळे साहजिकच इथे देखील काय येऊ शकतो, क्रेडिट बॅलन्स येऊ शकतो. म्हणजेच आपल्याला इथे प्रॉफिट होऊ शकतो. आता आपण पहिल्यांदा क्रेडिट साईडची टोटल करू आणि त्यातनं डेबिट साईडची टोटल वजा करू. क्रेडिट साईडची टोटल आपली आलेली आहे. क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे 1,35,400. ती दोन्ही बाजूला लिहूया आपण. डेबिट साईडला 1,35,400 टॅलीची खूण आणि क्रेडिट साईडला देखील 1,35,400 आउटर कॉलममध्ये. आता क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची जी काही टोटल आहे ती आपण लेस करूयात. आपल्या इथे एक इफेक्ट नोंदवायचा राहिलेला दिसतो आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर आहे. मग तो आपण इथे नोंदवूयात. त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट केलेली होती. इथे बघा 2 वर्किंग नोट आपण केलेल्या होत्या. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ॲडव्हर्टाइजमेंट हे दोन्ही इफेक्ट आपल्याला नोंदवायचे राहिलेले आहेत. ह्या दोन्ही इफेक्ट एकतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला जात आहेत, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटला जो आपला प्रॉफिट आलेला आहे त्याला काहीच इफेक्ट होणार नाही आहे. आपण नोंदून घ्या 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्यावरचं इंटरेस्ट जे आउटस्टँडिंग आलं होतं ते 2,000 रुपये होतं, ते आपण नोंदवूयात. बघा त्याचा पहिला इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे ॲड टू गव्हर्नमेंट बॉन्ड आणि दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला मग करूयात सुरुवात. आपण पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊया. इथे आपण ब्लँक सोडलेलं आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्यावर करू ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 2,000. आउटर कॉलमला येणार आहे 42,000. याचा आता दुसरा इफेक्ट जाणार आहे इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू आउटस्टँडिंग, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटस्टँडिंग
इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड 2000. टोटल आपली इथली व्हॅरी होईल आता बदलेल, ते आपण नंतर करूया. पुढे बघा आता ॲडव्हर्टाइजमेंट आउटर कॉलमला दाखवायचे आहेत 1250 आणि प्रीपेड एक्सपेन्सेस किती आहेत 21 महिन्याचे 8750 लिहूयात आपण ते. चला इथे प्रीपेड लेस प्रीपेड अमाऊंट होती ती 8750. 8750 21 महिन्याचे आपले इन ॲडव्हान्स पे केलेले होते. आणि आउटर कॉलमला येणार आहे आता 1250. जे ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहेत तेच विचारात घ्यायचे. ह्या प्रीपेडचा दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. चला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या खाली लिहूयात प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आहे त्याची 8750. पोस्टिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता ही जी अमाऊंट आहे त्यामध्ये 2000 रुपये आपले ॲड करायचे राहिलेले होते. चुकून इफेक्ट द्यायचा न राहिला होता आपला. आता मग आपण काय करूयात, ही अमाऊंट रफ करूयात आणि त्याच्यावर जी टोटल आहे नवीन ती इथे आपण लिहूया. टोटल येणार आहे आता 2000 ॲड करायचे आहेत 1,37,400. 1,37,400. आता यातनं डेबिट साईडची जी टोटल आहे ती आपण लेस करणार आहोत. क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल वजा केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट येतो, तो येतो 1,12,086. लिहूया तिथं आपण टू नेट प्रॉफिट. आता इथे बदल होतो आहे बघा नीट. ट्रान्सफर टू पार्टनर्सची नावं अमित भाई अँड नरेंद्र भाई, त्या दोघांमध्ये हा प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. प्रॉफिट जी अमाऊंट आहे ती लिहूयात आपण 1,12,086. बॅलेन्सिंग फिगर असल्यामुळे स्टार. आता ह्या दोघांमध्ये हा प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आलेला प्रॉफिट रेशो त्यांचा अगदीच आपण वाचलं होतं. इक्वल रेशो आहे, म्हणजेच ही जी अमाऊंट आलेली आहे ती दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे. आता इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी ह्या अमाऊंटला मी 2नी भाग दिला, डिवाईड केलं की भागाकार येतो, उत्तर येतं 56,043. इनर कॉलमला अमाऊंट दाखवायची 56,043. म्हणजे हा जो प्रॉफिट आलेला आहे 1,12,086 त्यातील 56,043 अमित भाईला मिळणार आहेत आणि 56,043 नरेंद्र भाईला मिळणार आहेत. आता हे जे अमाऊंट आहे ती आपल्याला दाखवायची आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता इथे लिहूयात बाय नेट प्रॉफिट. अमित भाईच्या कॉलममध्ये 56,043 आणि नरेंद्र भाईच्या कॉलममध्ये 56,043. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. नेहमीप्रमाणे क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त आहे, डेबिट साईडची अमाऊंट कमी आहे. क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची अमाऊंट वजा केल्यानंतर आपल्याला पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स मिळेल. अमित भाईच्या अकाउंटची टोटल येते 4,06,043. दोन्ही बाजूला लिहून घेऊयात 4,06,043. टॅलीची खूण. त्याचबरोबर आता नरेंद्र भाईच्या अकाउंटची टोटल करूया 3,56,043. 3,56,043. आता इथे लिहूयात आपण खाली थोडी जागा सोडून टू बॅलेन्स कॅरीड डाऊन. बॅलेन्सिंग फिगर असल्यामुळे दोन्ही ठिकाणी स्टार करणार आहोत. अमित भाईचा जो बॅलन्स आहे 4,06,043 त्यातनं 2,400 रुपये वजा केल्यानंतर बॅलन्स येतो 4,00,000
3,643 लिहिलं आपण इथे 4,03,643. त्याचप्रमाणे आता नरेंद्रभाईच्या अकाउंटचा बॅलन्स शोधून काढूयात. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 3,52,843. अमितभाईच्या अकाउंटचा बॅलन्स येतो, म्हणजेच त्याचं कॅपिटल अकाउंट आता बदलतं आहे. पहिल्यांदा वर्षाच्या सुरुवातीला त्याचं कॅपिटल होतं 3,50,000. नरेंद्रभाईचं कॅपिटल होतं 3,00,000. वर्षाच्या अखेरीस अमितभाईचं कॅपिटल झालं आहे 4,03,643 आणि नरेंद्रभाईचं कॅपिटल झालं आहे 3,52,843. म्हणजेच ह्या दोघांचंही जे अकाउंटची मेथड दिलेली आहे ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. हे जे बॅलन्सेस आहेत ते आपण इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला नोंदवणार आहोत. बघा, अमितभाईचं आहे 4,03,643. लिहूयात आपण इनर कॉलमला 4,03,643. त्यानंतर नरेंद्रभाईची अमाऊंट आहे 3,52,843. 3,52,843. ह्या दोन्ही अमाऊंट तुम्ही इनर कॉलमला घेतल्यात आणि त्याची बेरीज आउटर कॉलमला घेतली तरीही चालू शकते, नाहीतर ह्या दोन्ही अमाऊंट डायरेक्टली आउटरला लिहिल्यात तरीही चालेल. या दोन्ही अमाऊंटची टोटल आपण आउटर कॉलमला लिहूयात. ती येते 7,56,486. आता आपलं अकाउंट हे सगळं केलेला प्रॉब्लेम चूक आहे का बरोबर आहे हे कळण्यासाठी साधी एक सोपी गोष्ट आहे. बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू इक्वल येतात, समान येतात. जर आपलं लायबिलिटीची आणि ॲसेटची दोन्हीची टोटल जर सारखी आली तर आपलं अकाउंट टॅली आहे, बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात येतं. जरीही या दोन्ही टोटल बरोबर नाही आल्या तर घाबरून जायचं कारण नाही, काळजी करायचं कारण नाही. ह्या सगळ्या पोस्टिंगचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आता लायबिलिटी साईडची टोटल मी आधीच करून ठेवलेली होती. ती येते आपली 8,19,586 आणि बरोबर ॲसेट साईडची पण टोटल येते आपली 8,19,586. इथे आपला अकाउंट पूर्ण झालेला आहे. पहिला प्रॉब्लेम आपण कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.